दरम्यान परवांच्या वक्तव्याच्या नंतर त्यांना थेट सवाल शिरसाट आणि दरेकर या विरोधी पक्षाच्या समोर बसलेल्या सत्ताधाऱ्यांनी केलाय। अनिल परबाने स्वतःची तुलना संभाजी महाराज बरोबर करावी एवढे मोठे ते आहेत का? कोणीही त्यांची संभाजी महाराजांशी किंवा शिवाजी महाराजांशी कोणी महापुरुषांशी तुलना करणं हे गैर आहे। तुम्हाला काय छेडलंय? तुमचे नख काढलेत, तुमचे डोळे काढलेत, काय छेडलंय? काय एखाद्या ईडीने एखाद्या नोटीस पाठवली त्याला उत्तर देणं तुमचं काम आहे। या सरकारी यंत्रणा ज्या आहेत या प्रत्येकाला नोटीस देतात। शरद पवार साहेबाला सुद्धा नोटीस दिली होती, काय झालं त्याचं? राज साहेबाला दिली होती। परंतु यांना काही कारवाई करायची म्हणलं की ताबडतोब आम्हाला हे औरंगजेब आहेत, हे असे आहेत, ते तसे आहेत, हे बोलणं चुकीचं आहे। तुम्ही गैरकृत्य करू नका, तुम्हाला कोणी छेडणार नाही। संभाजी महाराजांशी तुलना आपली होऊ शकत नाही। राज्यपालांच्या अभिभाषणाचा अवमान आपल्याला करता येणार नाही आणि तुम्ही नाक्यावरची भाषा त्या ठिकाणी सभागृहात बोलून चालणार नाही। आणि शेवटी हे सभागृह वरिष्ठांचं सभागृह आहे। या सभागृहाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं आणि महाराष्ट्रामध्ये अनिल परबांच्या विरोधात एक प्रचंड संतापाची लाट उसळली आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचे पाईक म्हणून या ठिकाणी आम्ही पायऱ्यांवर आंदोलन केलंय।